माझे हाती संत जने द्यावे माझे हाती संत जन द्यावे माझे हाती संत जन तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधार तुमच्या पायाचे आधार उतरे न करे भवनादी नवविधा काय बोलिली देव नवविधा काय बोलिली देव द्यावे माझे हाती संत जने हो बार कुमाई हो बार कुमाई हो बार कुमाई हो बार कुमाई हो बार हेलो 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 रामकृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधने तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हे रूपा मला लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा भक्ता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा हे भोगा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तुहा विठ्ठल बर
बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय आम्हा हरीच्या दासा काही हरिचा दासा गाई आम्हा हरीच्या दासा काही आम्हा हरिचा दासा गाई भय नाही त्रिलोकी भय नाही त्रिलोकी भय नाही त्रिलोकी भय नाही त्रिलोकी भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट 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 जैसा केला तैसा होय जैसा केला तैसा होय जैसा केला तैसा होय जैसा केला तैसा होय धाय सोय धरोनी धावे सोय धरोनी धावी सोय धरोनी धावी सोय देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट
सिरसगाव, त्यांना साथ करतील मुळे महाराज. आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा हरीच्या दासकाही, आम्हा हरीच्या दासकाही, आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा हरीच्या दासकाही, आम्हा हरीच्या दासकाही, भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी,
कवरदेव श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज पंढरीनाथ भगवान प्रभु रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज हर 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 विठ्ठल. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होय ध्यावे सोय धरुणी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट तुका मने असो सुखे तुका मने असो सुखे गाऊ मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 हला विठ्ठला. महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलिकाय धातुं दृढ समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू चरण श्री गुरुचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पाया मस्तक हे पायावरे या वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक हे पायावर या वार करी संताच्या वार करी संताच्या या वार करी संताच्या मस्तक हे पायावर या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल. आम्हा हरीच्या दासा काही आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आपण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा भंग आपल्या समोर गायलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे, अत्यंत महत्वाचा आहे. आजच्या अभंगातून तुकोबारायांनी समर्पक भावाने की बाबा हो मला तर ह्या कलियुगामध्ये या द्वापार युगामध्ये या सतयुगामध्ये भय राहिलेलं नाही. त्या भय कसं राहिलेलं नाही ते मी तुम्हाला सांगणार आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा गेल्या अनेक वर्षापासून चाललेला नामयज्ञ सोहळा आणि अत्यंत आनंद होतोय की आपल्या गावामध्ये खरंच जगद्गुरु तुकाराम महाराज गात्याचं पारायण होत. नाही तर गाता सध्याच्या घडीला वगळच चाललाय. फक्त कीर्तनामध्ये अभंग घेतल्या जातात परंतु गात्याचे पारायण होत नाही. लय झालं तर बीजेच्या टायमाला होतात. परंतु या नेरकरांचे मनापासून धन्यवाद.
खरंच आपण तुकोबाराय त्यांचं पारायण गाथेचं करतात. मनापासून तुमचे धन्यवाद. आणि खास जर म्हटलं तर भगवान वटेश्वराच्या दरबारामध्ये कीर्तन करण्याचं पहिलंच भाग्य. कारण भाग्यवंत मनोतया कधीतरी भगवंताच्या चरणावरती सेवा कधीतरी करावी अशी मनामध्ये इच्छा होती, परंतु आज ती पूर्ण झाली. उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली, यात काही शंका नाही. इथं दिग्गज कलावंत आहे. कलावंत म्हणण्यापेक्षा वारकरी आहेत. कारण हा सप्ताहच मला वाटतंय खऱ्या वारकऱ्याचा आहे. आमचे संपूर्ण विश्वस्त असतील, अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार विश्वस्त, सगळ्यांच्या मार्गदर्शनाने चाललेला सप्ताह. ज्यांनी पहिली सुंदर ते ध्यान उभे विटीवरी ज्यांनी गायलं ते असणारे आमचे बिडवे जिजा गुरुस्थानी. खरं सांगू, सगळ्यात बारीक फक्त मीच येत. मला तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घ्या. का? तो वयाने बारीक आहे आणि कीर्तनकार आत्ता झालं. त्यामुळे तुम्ही जर सांभाळ केला तर माझं कुठंतरी कीर्तन होईल, यात काही शंका होणार नाही. ज्यांनी पहिली चाल गायली ते असणारे आमचे आदरणीय श्री गुरु, ज्यांना तात्या म्हटलं जातं, आणि खरंच प्रेमळ व्यक्तिमत्व, हा शिरसगावचे आमचे तात्या असणारे. आणि ज्यांनी सुंदर त्यांना साथ दिली ते असणारे आमचे शंकरदादा, ज्यांनी सुंदर अशी मृदंगाची साथ दिली. ते याच गावामध्ये खूप सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्था चालवतात. दादांनी सांगितलं, गीता अनेक विद्यार्थ्यांची पाठ आहे, पण म्हणलं माझ्यासमोर गायला गेलं तर माझी तर पाठ पाहिजे का हो? तुम्ही गण सांगताल मला, तो विद्यार्थी गण सांगेल, ओवीवर ओवी श्लोकावर श्लोक सांगेल, पण तो माझ्या तर पाठ पाहिजे. आमचं लय झालं 12वा 15 9वा 3 अध्याय पाठ, याच्यापेक्षा नाही. म्हणून अनेक विद्यार्थी जे घडवतात ते असणारे आमचे आदरणीय दादा, सुंदर मृदंगाची साथ. आणि ज्यांचं तुम्ही रामकथा ऐकतात ते असणारे आमचे चंद्रकांत बाबा, त्यांनाही मनापासून धन्यवाद. अभंगाला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा आहे. आणि आजच्या अभंगातून तुकोबरायांनी समर्पक भाव, समर्पणातून भय निरसन सांगितलेलं आहे. भय कधी निरसन होतं हे तुकोबरायांनी आजच्या अभंगात सांगितलं. मायबाबा हो, शास्त्रामध्ये समर्पणाचे 3 प्रकार पडतात. 1 तत्व समर्पण, 2 क्रिया समर्पण, आणि 3 म्हणजे वस्तू समर्पण. आता पहिला प्रश्न असा आहे, तत्व समर्पण. तत्व समर्पण म्हणजे काय? भगवंताला वाणी अर्पण करणे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, किंवा रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं चिंतन करणं, याला म्हणतात तत्व समर्पण. गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद, एवढं की त्याची वाणी सुद्धा समर्पित झाली. अतिशय याला तत्व समर्पण म्हणतात. प्रेमाने अंतकरणाने साधनेच्या पोटी ध्यान धारणा करून, जप तप अनुष्ठान करून जे वैराग्य निर्माण होतं ते म्हणजे माझे तुकोबर आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि ज्यांच्या मुखातून नामाचं महत्व, नाम घेतल्याने काय होत? भय तर दूर होतच, पण काळ सुद्धा जवळ येत नाही. दादा, काळ सुद्धा जवळ येत नाही म्हणतात गड्याहो. अनेकांचे आपण प्रमाण ऐकतो, अनेकांची कीर्तन आपण ऐकतो, पण माझ्या तुकोबारायांनी असं सांगितलं, तत्व समर्पण अत्यंत महत्वाचं आहे. जगाच्या पाठीवरती, विश्वामध्ये, या आपल्या नेर गावामध्ये
अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, साधना जर करायला घ्याल तर देव सुद्धा तुमचं ऐकतोय, यात काही शंका नाही. एवढा जप करा की आपल्या मुखातून शब्द येणारा तो खरा ठरावा. पूर्वीचे साधू महात्मे अनेक होऊन गेले. मला एक सांगायचं असं, नवे नवे जगाच्या पाठीवर अनेक संत पाहिलेत आपण, आणि काकड्यामध्ये रोज म्हणतोय उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून. हा अभंग जर पूर्ण पाहिला तर प्रत्येक संताचं चरित्र हे देवाकडे नेणारच आहे, यात काही शंका नाही. विठ्ठल विठ्ठल. पण तत्व समर्पण म्हणजे काय, हा पहिला प्रश्न आहे आपल्यासाठी. वाणी अर्पण करणे हे कळलंय आम्हाला, पण जगाच्या पाठीवरती वाणी कोणी अर्पण केली? आळंदी नगरामध्ये एक वारकरी राहतो. 15 दिवसाचा वारकरी, दर 15 दिवसाला पंढरपूरला, दर 15 दिवसाला आळंदीला. नामाचं महत्व एवढं की रोज उठल्या पडल्या सकाळ ते रात्र गळ्यामध्ये विना हातामध्ये चिपुळ्या, फक्त भगवान परमात्म्याचं चिंतन, याच्या व्यतिरिक्त जास्त काहीच करणार नाही. नव्हे नव्हे तुकोबारायांसारखंच नका वधू मज प्रपंचाच्या गोष्टी देवा विना. देवाच्या शिवाय माझ्यापाशी कुठल्याच गप्पा मारायच्या नाही. त्या वारकऱ्याचं नाव आहे सदा वारकरी. अजूनही आहे ना, महिन्याचा वारकरी, निष्ठेने वारी करतो. अनेक लोकांना प्रश्न पडला, अरे येडा गबाळा माणूस आहे, पंढरपूरला जातो, आळंदीला येतो, वारकरी म्हणजे काय हो? काय ती साधना असेल, काय ती ध्यान धारणा असेल? एक दिवशी असं झालं, एकादशीचा दिवस, ज्ञानोबा रायाच्या रंगामध्ये आलेत. सकाळी 4 वाजता इंद्रायणीमध्ये स्नान केलं. वारकऱ्याची पताका म्हणजे जीवन आहे. वारकऱ्याची पताका म्हणजे जीवन आहे. ती वारकऱ्यांनी पताका धुतली, स्नान केलं, पूर्ण अंगाला गंध लावला, कपाळाला गंध लावला, काकडा चालू केला, पताका खांद्यावरती घेतली, पूर्ण आळंदीला प्रदक्षिणा मारली. काकडा संपून गेला. 5:30 वाजता ज्ञानोबा रायाच्या दर्शनाला गेले. दर्शन झालं आणि गरुड खांबाला मिठी मारली. ज्या टायमाला बाहेर पडले, मनामध्ये फक्त देवाचं चिंतन होतं. एकादशी झाली, द्वादशी झाली, त्रयोदशी झाली, पौर्णिमेचा दिवस आला. पौर्णिमेच्या दिवशी नित्य नेमाने पूजाची विधी केली, स्नान संध्या केली, खांद्यावरती पताका घेतला, ज्ञानोबा रायाच्या समाधी जवळ गेले. ज्ञानोबा रायाला कवठळून म्हणाले, माऊली निघालोय बापाकडे, काही निरोप द्यायचा आहे? अरे कार्तिकी वारी, निरोप तर द्यायचा आहे, जायचंय वारीला आम्हाला, येतोय म्हणून सांगा मागून. ज्ञानोबा रायाच्या चरणावर लीन झाल्यानंतर आनंदाचे अश्रू, भावपूर्ण प्रकट झालेले अश्रू त्या समाधीला लागले. त्या समाधीचं चंदन यांच्या कपाळी लागलं. दादा हो, ज्या टायमाला पहिला मुक्काम पुण्यामध्ये आणि दुसरा मुक्काम त्यांचा सासवडला होता. सासवडला जात असताना खांद्यावरती पताका, 2 पागोटे बांधलेले, फेटा बांधलेला येडा गबाळा वारकरी आमचा, फक्त देवाचाच वारकरी, दुसरा कोणाचाच नाही. ज्या टायमाला घाट चढला, वय झालेलं, मी तर म्हणे 100 पर्यंत त्यांचं वजन असेल, थकवा निर्माण झाला. आणि ज्या टायमाला ते दिवे घाट चढत असताना बीपी लो झाली, धाड दिशी कोसळले. पताका खाली न टेकता छातीवरती ठेवला आणि पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करू लागले. जाणारे येणारे लोकांनी पाहिलं, कोणतरी म्हणते म्हातारा पडलाय, कोणतरी म्हणते डंगऱ्या पडलाय, कोणतरी म्हणते काय, ज्याच्या त्याच्या बुद्धीनं ते विचार करू लागले. परंतु एक साधा नुकतीच माळ घातलेली मनुष्य, कपाळाला बुक्का लावलेला, त्यांनी स्वतःची गाडी थांबवली नाही. कोणतरी वारकरी जवळ गेले,
बाबाचं शरीर पूर्ण थंडगार पडलेलं. 2-4 जणांनी गाडीमध्ये टाकलं. सासवडमध्ये सोपानदेव नावाचं हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलमध्ये नेल्याबरोबर तर बीपी लो झाल्यावर ते जनरल मध्ये ठेवतील का? नाही. हा तशी बोलाले. दादा तुम्हाला जायचे का? नाही ना. डायरेक्ट आयसीयू मध्ये MD डॉक्टर आयसीयू मध्ये ऍडमिट केलं. दादा पाहिजे त्या मसनी लावल्या. 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, 30 मिनिटं झाले. तो डॉक्टर जवळ गेला. पूर्ण शरीर थंडगार पडलेलं. ज्या टायमाला त्या डॉक्टरने टेटस्कोप काढला, कानामध्ये जोडला आणि नाडीवरती ठेवलं. ऐका ना दादा, आता तुम्ही प्रत्येकाची नाडी आपल्या हातात धरा. तुम्हाला ठोका पडलेला दिसेल का? आवाज येतो कोणता? विठ्ठल येतो? तुकाराम येतो? नाही. ज्या टायमाला नाडीवरती टेटस्कोप ठेवलं, कानामध्ये जोडलंय, असा ठोका पडत होता. पण तो ठोका त्याला वाटत होता, पण आतमध्ये विठ्ठल आवाज येत होता. विठ्ठल विठ्ठल. त्यांनी स्वतःच काढून ठेवलं. वल्ला चिंब झाला. म्हणे हे गिराईक माझं नाही, कारण मी अहोरात्र मटण खाल्लेलं, मांस खाल्लेलं, ही मला पचणार नाही. ते ऐकून सुद्धा सहन झालं नाही. तिथे एक वारकरीच होता, डॉक्टर पवार साहेब त्याचं नाव आहे, अजूनही आहे. पवार साहेब हे तुमचं गिराईक आहे. ज्या टायमाला पवार साहेबांनी जोडलं आणि हातावरती ठेवलं, ज्या टायमाला कानामध्ये विठ्ठल 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 आवाज आला, त्याच टायमाला असा पांडुरंगाकडे हात जोडला पवार साहेबांनी. सांगितलं, कोणतरी वारकरी आहे, माझ्याच्याने तर नीट नाही होणार, देवा कृपा कर रे तुझ्या वारकऱ्यावर. येईवो येई दावनिया, येईवो येई दावनिया, येईवो येई दावनिया, येईवो विलंब कवायाला वियला कुमारे, विलंब कवायाला वियला कुमारे, येईवो येई दावनिया, येईवो येई दावनिया. वा वा वा. जिजा खरंच देवाने वेळ नाही लावला हो. ज्या टायमाला हात जोडले, देवा विनंती करतो, वेळ लागून दिला नाही, त्या क्षणाला माझे वारकरी बाबा उठून बसले. विठाल विठाल. आता इथं बसलेले कमीत कमी 100 वयोवृद्ध म्हातारे बाबा आहेत. प्रत्येकाच्या नाडीतून आवाज येईल का विठ्ठलाचा? का येणार नाही? येणार का नाही? हा वाह विठ्ठल विठ्ठल. मी एक सांग,
जगाच्या पाठीवरती अनेक संत आपण पाहिलेत, अजूनही पाहणारे आणि अजूनही पाहतोय. आणि एक सांगू, देवासाठी जे समर्पित झालेले आहेत, देवाकडे त्यांना जायची गरज नाही हो, देवाला यावं लागतं. सावता महाराज माहिती आपल्याला, गावातले वा वा अरंज. सावता महाराजांनी एवढी भक्ती केली की त्यांनी भाजीपाल्यात देव पाहिला. भाजीपाल्यात देव पाहिला तर देवाकडे जायची गरज नाही लागली, देवाला यावं लागलं. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. मग मला एकच सांगायचं, तत्व समर्पण अत्यंत महत्वाचं. ज्यांचा आपण अभंग घेतलाय ना, ते जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या टायमाला गाथा लिहित असताना 3 डोंगरावरती जायचे. एक भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर आणि घोराडेश्वर डोंगर. त्यांना रात्र कळत नव्हती, दिवस कळत नव्हता. आता बाबा, आता सुविधा झाली, त्या टायमाला सुविधा नव्हती. ज्या टायमाला माझे महाराज भंडारा डोंगरावरती भजन करत बसले, रात्रीचे 12 वाजले, 1 वाजले, वेळ कळला नाही. गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपुळ्या, रात्रंदिवस भजन चालू. ऐका त्या भजनाची ताकद काय. भजन चालू, रात्रीच्या 1 वाजता डोंगराच्या खाली उतरले आणि देऊ गावाच्या रस्त्याने 3 चोर येत होते. किती? 3. बाबा, चोरा म्हणजे साधे नाही, कट्टर चोर. आता हे बाबा डोंगरावरून उतरले, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळे, आपलं भजन करत निघाले. बरं, त्यांचं म्हणजे तुमच्यासाठी भजन नव्हतं, स्वतःसाठी. एवढं चिंतन करायचे, एवढं भजन करायचे की त्यात तल्लीन राहायचे. मग ते 3 जण भेटले. भेटल्याबरोबर यांचा राम झाला का, जे हरी झाला नाही. ते 3घातलं एक जण म्हणतंय, अरे इथंच सापडलंय म्हणे आपल्याला सगळं. कस काय? ते बघ समोरून आले, गळ्यामध्ये आडवं लाकुडे म्हणे. आता त्याला माहितच नव्हतं, विना चोरच तू दादा, चोरच. त्याला माहिती नव्हतं तुम्हाला गळ्यात लाकुडे, हातात लाकडं आहेत. आणि ज्या टायमाला जवळ जवळ भेट झाली, महाराजांनी जे हरी केला, विठ्ठल विठ्ठल कोण? तुम्ही 3 आहेत, तुम्ही कोणीच सांगा. हे 3 एकामेकाकडे पाहत होते. ते मला खरंच सांगा ना. ते म्हणला आम्ही चोर आहेत. महाराज हसले. वा वा वा, चांगल्या माणसाची भेट झाली. कारण ते वाईट म्हणतच नव्हते ना कोणाला. ते काय आपल्यासारखे तुकाराम महाराज होते का काय? गावातला तुकाराम म्हणजे वेगळा आहे. हा बाबा, आमच्या गावात एक तुकाराम आहे, एवढा चिकट, एवढा चिकट. उन्हाळ्याचा दिवस, नांगटी चालू होती. आता नांगटी चालू असताना ते ढेकळावर ढेकळं, ढेकळावर ढेकळं, ढेकळावर ढेकळं, आणि हे तेवढ्यात तंबाखू मिळत. आणि त्यातली त्यात असं चुन्याचं डबक काढता काढता ते पडलं नांगटी. दादा, ढेकूळ काढला की ते खाली जायचं, खाल्ला ढेकूळ काढला की ते खाली जायचं. अण्णा, ते गावात गेलं. तू चालला काय? ते गावात गेलं, टिकाव आणला, खोदू खोदू बेजार झालं. कुठं तरी त्याला चुना सापडला. आणि चुना किती, नकावर बसणार नाही एवढा चुना. असा तुकाराम नव्हता तो. विठ्ठल विठ्ठल
तुकाराम महाराज होते. आनंद झाला म्हणे. तुम्ही कोण? ते म्हणले खरं कशाला, चोराला चोरासारखंच बोलावं लागलं. म्हणे मी पण चोर आहे. पण कोणाचा? देवाचा. तिघाला आनंद झाला बाबा. का? अरे तिसऱ्या चौथा सामील झाला ना. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. म्हणे आता तुम्हाला इकडं सगळं माहिती, हा एरिया तुमचाच आहे. आता नियरच्या भागाकडे आलेला आम्ही अण्णालाच फोन करतो, कोण कसं आहे, कोण कसं आहे माहिती पाहिजे. हा वाडा कोणाचा आहे, कोणाच्या घरात काय आहे माहिती पाहिजे. मग तसं ते महाराजाला म्हणू लागले, 3 चोर. आता हे गाव कोणतं आहे? म्हणे देऊगाव. देऊगावातच चोरी करू, पण तुमच्या सल्ल्याने, आम्हाला काहीच माहिती. चला म्हणे, मोठा पाटलाचा वाडा आहे. दादा गळ्यात विना, हातात चिपळ्या, भजन करत करत आपल्या मनातली मनात निघाले तिघ मागण हे पुढं. वाड्याच्या जवळ गेले. तिघ म्हणते आता तुम्हीच उद्घाटन करा, आम्हाला कशाला सांग. महाराजांनी बाल्कनी उघडली. महाराज आतमध्ये गेले. हे तिघ आतमध्ये गेले. महाराज वाजल्या थरावर गेले. बोला म्हणे आता काय चोरायचं. ते तिघ महाराजाला म्हणू लागले की महाराज ओ ऐका ना, काय करा, मोठमोठ्याल्या आणि जाड जाड वस्तू टाका आणि जड जड टाका. आता ते जुन्या काळातला वाडा बाबा, तिथं काय उखळ, वरुटे, पाटे, कपडे धुवायचे धोंडे. महाराजांनी घेतला पाटा की टाकला, घेतलं उकळ की टाकलं. ओ महाराज बस करा. हे आपल्या बोकांडीवर न्यायचं म्हणजे जमणार नाही. हे वज सहन होणार नाही आपल्याला. एक काम करा, थांबा. महाराज थांबले. आता काय टाकू? हलका हलकं टाक. आता ते जुन्या काळातला वाडा, सुप, चाळण्या. महाराजांनी घेतलं सुप की टाकलं, घेतल्या चाळण्या की टाकल्या, कंगवे, एक जे कामाच्या नाही वस्तू त्यात टाकल्या. म्हणजे महाराज तुम्ही थांबा गाड्या. असं करता करता 4 वाजले. आता महाराजाचा टाइम झाला. कशाचा? कोण म्हणलं? अहो काकड्याचा टाइम झाला. महाराजांनी काकड्या चालू केला वरती. रामकृष्ण हरी रूप पाहता लगे आंधळा मुका सगळं झालं आणि पाठची वेळ झाली. उठा जागी व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथ. मग घराघरातलं एक एक जागी व्हायला. अगं उठ, महाराज आलेत आपल्यावरी. आपल्या घरात महाराज आलेत, काकडा करताय. उठा उठा, दिवाळीचा दिवस आहे. सगळे जण जमा झाले आणि हे 3 जण तिथं लपले. आता त्या टायमाला बाबा मोठाल्या कणगी असायच्या. आता कनिंग माहिती आहे का दादा? अरे दादा तुला कनिंग माहिती? अण्णा एक चांगलं आहे आपलं. पुणे जिल्ह्यातल्या लोकांना ढेकळं कळत नाही. आलं बघायला म्हणून सांग. तात्या ज्या टायमाला आम्ही आळंदीला राहत होतो, बाबांना माहिती, 2017ला माझं लग्न झालं. लग्न झाल्यावर माझी बायको तिथं लॉ कॉलेजला होती. आता तिच्या मैत्रिणी, आता ते पुणे, तिथं काय उन्हे, पुण्यामध्ये काहीच उन्ह नाही हो. सगळे 3-4 घालणारे लोक. त्या सिटीमध्ये शिक्षण झालं आणि योगायोग कोरोना आला. मग कोरोना आला की सगळे गावाकडे आले. आता
आता मला सांगा, मला धड नांगटी येत नव्हती, मला धड बैल चारता येत नव्हते, मला धड बैलाला पाणी सुद्धा पाचता येत नव्हतं. आता मी जसा तशी मै बायको कुठं तरी वकील झाली, केस जिंकायची तर कोरोना आला. म्हणजे कुठं तरी दोन पैसे खायचे. दादा तुम्ही टेन्शन मध्ये आहे का? कुठं तरी दोन पैसे कमवायचे आणि कोरोना आला. आता करावं काय? आता ड्रायव्हिंग पक्की होती म्हणून गावातले एक ट्रॅक्टर घेतलं आणि नांगटी मारलं शेतात. उन्हाळ्याचे दिवस, उन्हाचा कलपारा, दुपारचे 2-3 वाजले. बायकोनी घागर भरून पाणी आणली. आता घागर काय तिला त्या दिवशी माहीत झाली. घागर भरून आणली आणि मला म्हणे बसा, पाणी गिनी पिलो. तेवढ्यात तिला फोन आला तिच्या मैत्रिणीचा, लॉ कॉलेज मध्ये. अगं ज्योती, माझी बायको आहे बरं, कुठेस? ती म्हणजे काय नाही ग, शेतात आहे. शेतात का? काय नाही म्हणे, महाराजाचा पटा पडलाय. आता तिला वाटलं हे बेल्ट कधीच घालीत नाही म्हणे, बेल्ट धोत्रावर कुठे बेल्ट असतो का म्हणे, पटा कस काय पडला का म्हणे. तुला कळणार नाही म्हणे, जा. बरं जाऊ दे, फोन नाही कॉल नाही. बरं फोन आणि कॉल वेगळा आहे का ना? एकच आहे. बरं ठीक आहे, किती दिवस झालं फोन नाही कॉल नाही. ती म्हणली अगं कुठं तरी खायचे दिवस आले आणि रोग आलाय. भावकी जवळ कराना, घरदार जवळ कराना म्हणून आता नांगटी मारीत बसले. वावरात म्हणे, गावठी भाषा शेतात, वावरात. जाऊ दे म्हणे, वावरात काय. आता मी काय केलं बाबा, नांगटी मारीत होतो. ढेकळं ढेकळं ढेकळच होते. ती म्हणली काय नाही, सध्या शेतात ढेकळे म्हणे. माय म्हणे येता 2-4 घेऊन ये. आता तिला ढेकळं कळा ना, तुकाराम महाराज कधी कळायचे. विठ्ठल विठ्ठल. आणि मग ऐका, ते तिघ जण त्या कणगीमध्ये उडी मारून लपून बसले. घर जागा झालं तरी बाबांनी चोरी केली नाही. जवा टाकायचे तवा दगडात टाकालाय, जवा टाकायचे तवा ते चालण्यात टाकालाय. काय कामाचं म्हणे. हे तिघ जण कुजूमुजू करीत बसले. घर जागी झालं. तुकाराम महाराज खाली आले. महाराज, भाग्याचा उदय, आज आमचं घर पवित्र झालंय, तुम्ही आले साक्षात. मग मीच नाही म्हणे, अजून तिघ जण आहेत. तिघ जण कुठे आहेत म्हणे. आता ते उंदर कसे कुच 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 करते, तसं त्या कणगीमध्ये आवाज येऊ लागला. हाय म्हणे, आवाज द्या म्हणे. कणगीतून एक 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 बाहेर काढ. आता त्या वाड्यातल्या सावकाराने सांगितलं, अगं काय भाग्याचा दिवस आहे, चांगलं उठणं कर म्हणे. वाटून उठणं कर आणि मस्तपैकी चौरंगावरती एका एकाला आंघोळ घालू म्हणे. यांना भर हिवाळ्यात घाम यायला. आलते कशाला? चोरी करायला. यांना घाम फुटला. ते म्हणले महाराज आधी तुम्हीच, आंघोळीला तुम्हीच. महाराजांना उठणं लावलं, स्नान केलं. आता महाराज तिकून आले आणि दुसरा गेला. महाराज खरंच उठ नाही का, खरंच आंघोळ आहे का? असं एकामेकाच्या गप्पा झाल्या, आंघोळ झाली आणि बसले. पुरणपोळीचा बेत, असे 4 जण बसवले, ताट वाढले. आणि ऐका, तो घराचा मालक म्हणतो, अगं ऐक ना, साक्षात संत आपल्या घरात जेवतात आणि 4-4 जेवतात. एक काम कर, त्या पाठीमागल्या घरातून मोहरा घेऊन ये आणि टोपलं दे. वावरातल्या मोहऱ्या नाही. काय म्हणले? मोहरा दे आणि टोपलं वाढ म्हणे. बाप, जीवात जीव आला.
खाऊन पिऊन दक्षाना आलतो चोरी करायला, चोरीपेक्षा जास्त भेटले. जेव्हा टोपलं टोपलं दिल्यानंतर सगळं झालं आणि पिशव्या भरून निघाले. तेवढ्यात ते म्हणले, महाराज आपण गेलो कशाला होतो? ते म्हणे चोरी करायला. चोरी केली का? अरे म्हणे माझा भगवान परमात्मा माझ्या पाठीमागे, मला चोरी करायची गरज नाही. अभंगाचं दुसरं चरण. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, हा देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, हा देव उभा मागे पुढे, देव उभा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. बाबा कुठलंही जरी संकट माझ्यावर येणार असेल तर माझ्या पाठीमागे माझा विठ्ठल ज्यांना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटल्या जातं, ती साधी असते. अहो खरंच श्रीमंत आहेत ते, आणि देव त्यांच्या मागे पुढे उभा आहे. ही वार्ता जुन्या लोकांमध्ये अनगडशाह फकीर होऊन गेला, त्यांना कळली. अण्णा ज्या टायमाला अनगडशाह फकीराला ही वार्ता कळली की देऊ गावात कोणतरी तुकाराम महाराज आहे आणि देव त्यांच्या मागे पुढे उभा आहे, चिंतेत पडला. पण एक सांगू तुम्हाला, परमार्थ करत असताना, देवदेव करत असताना, भजन करत असताना माणसाला अहंकार नसावा. अहंकार जर आडवा जर आला तर काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीला अहंकार आला. तात्या, माझ्या गावात एका म्हातारीला अहंकार आला होता. कुठला? ज्या टायमाला कोंबडे मेले होते, माहिती ना तुम्हाला? कोणता रोग झाला होता तो? ब्लड फ्लू नावा.
डॉक्टर साहेब, एकही कोंबड्या गावातला जिवंत राहिला नव्हता, पण त्या म्हातारीचा एकच राहिला. तिला अहंकार चढला. पूर्वीचा काळ, जुनाट लोक गाव झाडायचे आणि माझ्या आधी उठून वावरात जायचे, फक्त माझ्या कोंबड्यांनी बाग दिल्यामुळे. ऐका बरं, अहंकार चढला. पण एक सांगू, शेतकरी मायबाप असा वर्ग आहे की एकदा पडिले वळण इंद्रिया सकळा. एकदा माणसाला कळलं की 5 वाजता उठायचंय, 5लाच उठणार. कोंबड्यांनी बाग देऊ नाही तर कोणी देऊ, नाही तर म्हातारीनं देऊ, पण उठायचं म्हणजे उठायचं. एक दिवशी काय झालं, तिला अहंकार चढला. तिने रात्रीच्या टायमाला काय केलं, माझ्यामुळे शेजारचे उठतात ना, स्वतःचा पदर फाडला आणि त्या कोंबड्याची चुची बांधली. चुची बांधून कोंबडा ठेवला आणि त्याच्यावर डाळ ठेवली. बर, त्याच्यात शांत नाही झाली, त्या डालीवर पाटा ठेवला, पाट्यावर वरोटा ठेवला आणि शांत झोपली. म्हणे आता कोंबडा ओरडणार नाही. सकाळी 8 वाजता अशी उठली. बाहेर आली तर रांगोळ्या, सडा विडा, गाव निघून गेलं. ही चिंतेत पडली. कोंबड ओरडलं. पळत पळत गेली. आजी, कोंबड राहिला असन का? इथं बऱ्याच जणी कोंबड पाळणार आहे. त्या ना सकू अक्का कशा असतात. परवा अक्का, कोंबडे पाळायचे नसतात बरं. कोंबडे पाळल्याने काय होतं, अहंकार येतो. अहो, जशी डाल उघडली, कोंबड मरण पावलं. अहंकार नसावा, ते अहंकार चढलाय. अरे कोण? तुकाराम महाराज. त्या तुकाराम महाराजांनी माझा कटोरा भरावा, मी शरण जाईन त्यांना. ज्या टायमाला देहू गावात आले, तुकोबा राय तर भंडाऱ्या डोंगरावरती होते. महाराज गावात प्रवेश केला. भरदे कटोरा बाबा, भरदे कटोरा. प्रत्येक दारात जायचे. अहो, 2 मन 3 मन, 1 खंडी टाकलं तरी तो कटोरा भरत नव्हता. आश्चर्याची गोष्ट आहे. पूर्ण गाव मागणं झाल्यानंतर माझ्या तुकोबांच्या वाड्याजवळ आले आणि आई साहेब दळणदळीत होते. जात्यावरती दळण दळता दळता ते पीठ बाजूला पडत होतं आणि कोणतरी फकीर दारात आला. हे भगीरथी आईने पाहिलंय, माझ्या ताईने पाहिलंय. लहान लेकरू हो, पण विचार करण्याची गोष्ट. पुढे आले, आवाज दिला, भरदे कटोरा बाबा, भरदे कटोरा. दारात आले आणि त्या छोट्याशा लेकरांनी पाहिलं. ती पळत गेली. आई जात्याने दळत होती. ते पीठ घेतलं वंजळीत आणि पळत निघाले. कार्ट्या टाक खाली. हात झडकून खाली टाकायला लावला आई साहेब. पण तुम्हाला सांगू, हे जे बोटाचे खाचे आहेत ना, ह्या खाच्यामध्ये काही पीठ राहिलं होतं. माझी ताई जवळ गेली आणि बोट अशी चोळीत चोळीत गेली. थोडे कण एक लोळी तयार झाली असेल. कटोरा पुढं केलाय आणि माझ्या आई साहेबाने त्यात टाकलं. कटोरा भरून गेला. कशाने? एका कणाने कटोरा भरून गेला. ही कोणाची ताकद असेल? आणि ज्या टायमाला ही वार्ता माझ्या तुकोबरायला कळाली, अरे कोणतरी फकीर आला होता, घराघरात भिक्षा मागितली, खंड्या दिला, मनभर दिलंय, तरी कटोरा भरला नाही. पण माझ्या लेकराच्या एका कणाने कटोरा भरला. याच्या पाठीमाग कोण? अभंगाचं दुसरं चरण. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. हा उगवी कोण संकट
देवा उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे. अरे कोणतरी आहे माझ्या पाठी. याला म्हणतात तत्व समर्पण. आता तत्व समर्पण आपल्याला समजलंय. आता दुसरा मुद्दा म्हणजे क्रिया समर्पण. क्रिया समर्पण म्हणजे काय? कुठलंही कार्य करत असताना भगवंताला अर्पण करणे, कृष्ण अर्पण म्हणणे. आपल्या गावात ब्राह्मण काका आहेत आहेत ना. कुठलीही विधी झाल्यानंतर, वा 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 काकाजी, कुठलीही विधी झाल्यानंतर ज्या टायमाला आपण दान घेतो त्या टायमाला ब्राह्मण काका सहजासहजी दान घेत नाही. तुमच्या इथले घेत असतील पण माझ्या गावचे घेत नाही. माझ्या गावचे घेतात पण इथले घेत नाही असं म्हणावं लागतं. पण ते दान का घेत नाही? तुम्ही कुठलीही विधी करा, सत्यनारायणाची पूजा करा, वर्ष श्राद्धाची करा, वास्तुशांतीची करा, पूर्ण विधी झाल्यानंतर ब्राह्मण काकाला दक्षिणा द्यावं लागतं. यजमान हातात पैसे घेऊन असतात, ब्राह्मण काका समोर असतात. ब्राह्मण काका आपल्याला म्हणतात कृष्णार्पण म्हणा. मग बाबा माझा प्रश्न असा आहे, पैसे आपलेच आणि कृष्णार्पण आपणच म्हणायचं असं का? बचत गट आहे ना इथं? आहे अक्का तो पैसा लाडक्या बहिणीचा असू शकतो, तो पैसा चोरीचा असू शकतो, तो पैसा व्यभिचार केलेला असू शकतो, तो पैसा वेगळ्या विचाराचा आलेला असेल. कृष्णार्पण म्हटल्याबरोबर तो पैसा सात्विक होतो. विठ्ठल विठ्ठल जगाच्या पाठीवरती एक संत होऊन गेल्या, तिचं नाव आहे कृष्णाबाई. 92 वर्षाची म्हातारी, हातामध्ये काठी, फक्त एक काम करायच्या, कुठलंही कार्य केलं की त्या कृष्णार्पण म्हणायच्या. जेवण केलं कृष्णार्पण, पाणी पिलं कृष्णार्पण. तात्या नेमकीच आषाढीची वारी झालेली. वारी झाल्यानंतर ज्ञानोबाराय, तुकोबाराय, सकल संतच्या दिंड्या तिथं आल्या. काला झाला त्याच्या मार्गाला दिंड्या निघून गेल्या. पण त्या पंढरपुरामध्ये चातुर्मास चालू होतो. आता चातुर्मासाची समाप्ती जवळ आली. त्या चातुर्मासामध्ये ती 92 वर्षाची म्हातारी, तिचं नाव कृष्णाबाई. असं म्हणतात की देवाकडे ती जात नव्हती. देव कसा आहे हे माहिती नव्हतं, देव काळा आहे का गोरा हेही माहिती नव्हतं, पण देवाचं भजन करायचे. फक्त एकच कृष्णार्पण, कृष्णार्पण. त्या वाणीची एवढी ताकद झाली, एवढी ताकद झाली. अजूनही तुम्ही कधी गेलात पंढरपूरला, ते ताकपिटी विठोबाच्या मंदिराच्या शेजारी झोपडी आहे. त्या काळात आता तिथं ती राहत असताना एक दिवस असं झालं, सकाळी 4 वाजता घंटानाद झाला. पांडुरंग परमात्म्याचा अभिषेक चालू झाला. पूर्ण पोशाख परिधान, पूर्ण पोशाख काढलेला, दही काय, दूध काय, तूप काय, लोणी काय, पंचतत्वाने, पंचवेदाने, पंचवेदाच्या रुचाने त्या देवाला स्नान संध्या चालू होती. मखमली टावेलनं देवाला पुसवलेलं, देवाला अत्तर चोळलं. देवाला रोज, माझ्या पांडुरंग परमात्म्याला रोज नवीन पोशाख, कारण तो सर्वभौम राजा आहे. या विश्वाचा चालक मालक तो आहे. मी एक सांगेल गड्या, माझा एक हात जोडून एक विनंती आहे तुम्हाला. लाखो रुपये खर्च करून ज्या देवाकडे तुम्ही जाल,
त्या देवाकडे जाऊन तुम्हाला कधीच समाधान वाटणार नाही. पण एकही रुपये न खर्च करता, एकही रुपये न लागता ज्या देवाच्या चरण स्पर्शाचं आपल्याला दर्शन होते, कपाळाला त्यांचं चरण लागल्यानंतर आपलं देह सुद्धा शुद्ध होऊन जाते, तो देव किती पवित्र असेल. अहो 42 तास लागू द्या दर्शन बारीला, 42 घंटे जरी लागले, अंगाचा दुर्गंध सुटू द्या, अंगातून घाम येऊ द्या, तोंडाचा दुर्गंध येऊ द्या, पण ज्या टायमाला तुम्ही देवाच्या जवळ जाल, हे कपाळ देवाच्या पायावरती ठेवलं की तुमच्या अंगाचा सुद्धा सुगंध येतो बर. म्हणून आमचे वैद्य बाबा म्हणायचे, देवाच्या घरात गेल्यानंतर सुगंध दरवळत असतो, देवाच्या घरात गेल्यानंतर सुगंध दरवळत असतो, आणि संसाराच्या घरात आल्यानंतर झेडोबामचा वास येत असतो. खरंय का बाबा? माझ्या खिशात अजूनही का पाहिलं की डोक्याला लावा लागतं, विठ्ठल विठ्ठल ऐका. ती 92 वर्षाची माय, पूर्ण विधी झाली देवाची, नवीन पोशाख परिधान केला, अलंकार चढवले त्या देवाला. अलंकार चढवल्यानंतर मुद्रा लावली आणि आरतीचा वेळ झाला. बाबा आरतीला फक्त 5 मिनिट बाकी होते. ते 92 वर्षाची माय आपल्या झोपडीतून बाहेर आली. अहो 10 बाय 10चं अंगण तरी आपलं मोठं असेल, एवढीशी झोपडी, पूर्वीचा काळ, शेणकूट टाकलेलं, हातामध्ये झाडू घेतला आणि झाडत असताना एवढूसा तो शेणकुटाचा कचरा हातात घेतला. ते पूर्वीचे लोक फड्यावरती टाकायचे, त्या लक्ष्मीवरती टाकायचे, त्या झाडूवरती टाकायचे. त्या झाडूवरती टाकल्यानंतर कुठंतरी आपल्या उखांड्यावर टाका किंवा कुठंतरी कोपऱ्यात टाकत होते. आता ती माय तो कचरा घेऊन त्या कडीला गेली आणि टाकताना काय म्हणली, कृष्ण. बाबा परिणाम असा घडला, तो कचरा कचर कुंडीत न पडता देवाच्या अंगावरती पडत होता. जे पुजारी होते ते तल्लीन झाले, दुःखी झाले, त्रासमय झाले. पाहिलं, अरे वारी आत्ता झाली, घुमट चेक केलं, आजूबाजूचा परिसर चेक केला, सगळी तपासणी झालेली, आणि अचानक देवाच्या अंगावरती कचरा पडतोय. कुठला आहे? पाहिलं तर शेणकूट. कुठला असेल, कुठला असेल, कुठला असेल? अहो आजूबाजूचा परिसर चेक केला, घुमट चेक केलं, नाही सापडलं. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, बघता बघता 14 दिवस झाले. कोरोना झाल्यावर सुद्धा 14 दिवसच क्वारंटाईन करायचे बरं, हे लक्ष असू द्या. 14 दिवस झाले, पण मात्र आज शोध घ्यावा लागेल. ज्या टायमाला एकत्र आले, आता जो रोज सहन करतो, काय देवाच्या अंगावरती कचरा पडतो, जो रोज पाहतो, हा काळा मनुष्य सुद्धा लाल होतो दादा, त्रासाने एकदम प्रचंड लाल जरीत झाला. ते 4 जण जमा झाले आणि विचारलं, आता याची वाट लावणं गरजेचं, काय करावं? काय नाही म्हणे, 2 जण पूर्वेला, 2 जण पश्चिमेला, 2 जण दक्षिणेला, याचा शोध लावा. आता जो 14 दिवसापासून ती पूजा पाहत होता, त्या अंगावरती कचरा पडत असताना पाहत होता, तो लालबंद झाला. तो पश्चिम दिशेला निघाला. आता पहाटची वेळ, दारामध्ये आंधळा बांगडा बसलेला. आता ह्या बाबाच्या पायाचा आवाज आला, रप 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 रप. आल्याबरोबर आंधळ्यांनी पाहिलं होतं का? का तुमच्या गावातले दिसतं? नाही, आंधळ्याला दिसत नाही. मग त्या पायाचा आवाज आला, तो म्हणला माऊली 1 रुपया द्या. आता माझं म्हणणं आहे, जर बांगड्याचा आवाज आला असता तर ते काय म्हणले असते, आई 1 रुपया द्या. आणि आता माझं एक मत आहे, आता बाया चालल्या काय आणि माणसं चालली काय, सारखंच आहे. बांगड्याच राहिल्या नाही, काय वाजन? पायात पैंजण राहिलं नाही, काय वाजन? पायात जोडवे वाजन राहिलेत नाही तर कसं ठकठक वाजन? ही वस्तुस्थिती आहे. मग आयांनो, राग यायचा असेल तर माफ करा मला. हा,
खुश आहे का विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, 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 विठ्ठला. ज्या टायमाला तो आवाज आला तो म्हणला माऊली 1 रुपया द्या. आता मला खरं सांगा 1 रुपया दे नाही. लालबुंद झाला, जवळ गेला, आंधळ्याचा हात धरला आणि फरफडत फरफडत 2-4 पायऱ्या खाली आणलं. लाज वाटते का तुला? 14 दिवस झालं देवाच्या अंगावरती कचरा टाकतोय. अये बाबा, मला दिसत नाही, देव माहिती नाही, देव पाहिला नाही, देवाच्या अंगावर कचरा कस काय टाकत? कोणाचा राग कोणावर निघत असतो. आता तो साधा आंधळा नव्हता, तो देवाचा आंधळा होता. त्यांच्या काकड्यामध्ये वर्णन आहे, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. तो पांडुरंगाचा आंधळा देवाला विनंती केली, देवा अरे तुला मी तर पाहिलं नाही, पण माझा हात धरून मला 2-4 पायऱ्या खाली आणलंय, काय नक्की कारण सांग. काय नाही म्हणे. ताकपिटी विठोबाचं मंदिर आहे, हो. त्याच्या शेजारी झोपडी आहे, हो. त्या झोपडीमध्ये 92 वर्षाची माय राहते म्हणे. बर, तिचं नाव आहे कृष्णाबाई. तिनं कुठलंही कार्य केलं, कृष्णार्पण म्हटलं की मी सेवन करतो. आंधळ्याला सांगितलं, आंधळ्या म्हणला दादा माझा हात सोड, मी सांगतो. सोडून दिला. बोल म्हणे आता मला सांग काय झालं. देवाच्या अंगावरती कचरा पडतोय, 14 दिवस झालं आम्ही पाहतोय, सहन करतोय. पूर्ण देवाला स्नान झाल्यानंतर, अत्तर लावल्यानंतर, नवीन पोशाख परिधान केल्यानंतर, आरतीची तयारी झाल्यानंतर, अनेक वारकरी सज्ज झालेले, आरती होणार की त्या टायमाला कचरा पडतोय. एक काम करा, तुम्ही कुठे? म्हणे पश्चिम द्वार. समोर कोणतं मंदिर आहे? म्हणे टाकी विठोबाचं. त्याच्या शेजारी काय आहे? म्हणे झोपडी. तिथं एक म्हातारी राहते म्हणे. आता तळ पायाच्या मस्तकाला गेली, सांग म्हणे. तिथं एक म्हातारी राहते, कुठलंही कार्य केलं तर भगवान परमात्मा सेवन करतो. असं आश्चर्यचकित झाला, घामागरज झाला, टपा टपा थेंब पडू लागले. म्हणे 32 वर्ष झालं ज्या देवाची मी पूजा करतोय तो देव मला अजून हसला नाही. 32 वर्ष झालं त्या देवाला रोज निवेद्य दाखवतो, देवाने अजून खाल्ला नाही. 32 दिवस झालं लोण्याचा गोळा दाखवतोय, अजून चाटला नाही. आणि हिचा कचरा. माझं एक मत आहे, हरीचा दास जर झाला, हरीचा दास जर झाला तर भगवान परमात्मा सेवन करतोच. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, 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 विठ्ठला. गेले बा तिथं, दार लावलेलं, आवाज दिला, कृष्णाबाई जी बाहेर या. हातात काठी, लगबगीनं बाहेर आल्या, दार उघडलं. कोण? देवाची पुजारी. अहो मला सांगा, त्या म्हातारीला किती आनंद व्हावा. एवढा आनंद तात्या, एवढा आनंद. आज तुम्हाला जेवढा आनंद आहे ना माझ्या कीर्तन ऐकून, तेवढ्यापेक्षा जास्त आनंद झाला. कारण पहिल्यांदाच ऐकलं त्यांनी. एवढा आनंद झाला, जो देव माझ्या दारात येऊ शकला नाही, ज्या देवाला मी पाहू शकलो नाही, ते देवाचे पुजारी आलेत. आनंद वाटला. बसा, चहा करू का, दूध करू का, कॉफी करू का? हे म्हातारे, बसायला आलो नाही, तुला सांगायला आलो. उभाच बोला म्हणे, आजपासून कृष्णार्पण बोलायचं नाही. ती म्हणली का? तू कुठलंही अंगण झाडलं, ज्या टायमाला तू कृष्णार्पण म्हणते, त्या टायमाला तो कचरा कचर कुंडीत न पडता, ओखांड्यात न पडता देवाच्या अंगावरती पडतो. म्हातारीला दुःख वाटावं का आनंद वाटावा? मावशा हो, अक्का,
दुःख कसं वाटावं? आनंद वाटला. का? अरे ज्या अर्थी मी टाकलेला कचरा देव सेवन करतो, त्या अर्थी मी खाल्लेलं अन्न सुद्धा खात असेल, मी पिलेलं पाणी सुद्धा पित असेल. अशी भावना प्रगट झाली आणि म्हणे आता बोल गाड्या. ज्या टायमाला तो पुजारी म्हणतो आजपासून कृष्णार्पण बोलायचं नाही, म्हातारी म्हणती बोलणार. अरे विठोबा साक्षात पाठीमागे, घाबरायचं काय कारण आहे? अजिबात घाबरायचं कारण नाही. मग जसं याचं टेम्परेचर वाढायचं तसं म्हातारीचं वाढायचं. आजपासून कृष्णार्पण बोलायचं नाही, बोलणार. आता तळपाय जॅक मस्तकाला गेली म्हणे एकदाच बोलायचं. आजपासून कृष्णार्पण बोलायचं नाही, बोलणार. राग आला, भाई सारली खाड दिशी आजीच्या गालावर. तुम्ही चोळू नका. अण्णा अशी चापट मारली, हात बाजूला केला. म्हातारीनं बोट मोडले नाही, म्हातारीनं शिव्या दिल्या नाही. म्हातारी फक्त म्हणली कृष्णार्पण. परिणाम असा घडला, तिकडं देवाचा गाल फुगला, गालावरती 5 बोट उमटले. पण ऐका ना, ज्याने मारलं होतं ते 2 जण निघाले. तो त्याला म्हणतो याची जिरवली का नाही, पण याची आतमध्ये गेल्यावर किती जिरणार हे त्याला काय माहिती. म्हणून माय बापा हो, हात जोडून विनंती करतो, सध्या जिरवा जिरवीचा कार्यक्रम खूप मोठा चालू आहे. कीर्तन म्हणजे हेच कीर्तन आहे, काहीतरी घ्यावं. कीर्तन म्हणजे परिवर्तनेचं साधन आहे. काहीतरी शिकण्यासाठी ते कीर्तन असतं. कीर्तनातून काहीतरी बोध व्हावा, हेच कीर्तन आहे. भावा भावाचे भांडणं असेल तर आज दूर करा, घर घर दूर होत असेल तर आज जवळ करा. खरंच सांगतो, इतर समाजाला आपण जवळ करतो आणि सख्या भावाला लुटून देतो. मला नाव ठेवायचं नाही कोणाला, ते सगळे आपण म्हणतो खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. या जगामधले, या भारतामधले सगळे लोक आपलेच आहेत. पण तुम्ही आपल्या एका माईच्या पोटी जन्म घेतलाय, आपण एकाच माईचं दूध पिलंय आणि आपण दोष निर्माण का करतो? मला सांगा, भावा भावाच्या बांधा बांधाची वाद कुठपर्यंत आहे? 2-2 एकर इकलेत काही काही नाही, तरी अजून वाद मिटले नाही. तेव्हा म्हणतो 100 घालीन पण याची जिरवीन. आज जिरवा जिरवीत किती दिवस? हेच कीर्तन आहे. तो ज्या टायमाला म्हणला ना याची जिरवली का नाही, अहो आतून आवाज आला, ओ पुजारी काका चला, पांडुरंगाचा गाल फुगला. आता माणसाची तानातानी झाली. अहो एखाद्या सुगरणबाईनी चपाती करावी, काय एखाद्या सुगरणबाईनी चपाती करावी, खालची बाजू खाली वरची बाजू वर, याला काय म्हणतात बाबा? फुगावी. आपल्या भाषेत टर्र दिशी अशी फुगावी. आता खरं सांगा, चपात्या फुगत्यात का बाया फुगत्यात? नाही, फुगणाऱ्याच हसत्यात, दुसरं काय? विठ्ठल विठ्ठल अहो गालावरती 5 बोट उमटले, लक्षात आलं नाही? दही आंबे हळद लावलं, रक्त्याबोळ लावतं, लिंबाचा पाला, रात्रंदिवस ट्रीटमेंट चालू आहे, देवाचा गाल ओसरला नाही. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस, ऐका 42 दिवस झाले, देवाचा गाल ओसरला नाही. आता काय करा? पुन्हा ठरवलं, पुन्हा त्याच मार्गाने निघाले. पुन्हा सकाळचा टाइम, पुन्हा आंधळा बसलेला, पुन्हा पायाचा आवाज आला. तो म्हणला दादा 1 रुपया द्या. अहो हा पळत गेला, त्याला म्हणे आंधळ्या 1 नाही अनेक रुपये देतो तुला, माझं काम. अरे काम नडल्यावर शेंबड्याला सुद्धा दादा म्हणावं लागतं हो. आणि काम झाल्यावर चांगल्याला सुद्धा लाता घालायला तयार होतो आपण, होतो की नाही? तुमच्या चेहऱ्यावर भाव प्रकट झालाय तसा. खरंय, वस्तुस्थिती. ज्या टायमाला आंधळा म्हटला, हा तोच आहे 42 दिवसापूर्वी मला त्रास देणारा. म्हणे बोल काय मत आहे? काही नाही म्हणे, देवाचा गाल फुगलाय आणि गाल ओसरत नाही,
आंधळा म्हटला कृष्णाबाईला काही केलं होतं का? तो म्हणला एकच चापट मारली, त्याचाच परिणाम आहे म्हणे. आता काय करावं? मग परत फेड, वकिली भाषेत म्हणजे रिटर्न. आवाज दिला, सांगितलं उठ. उठून बस, जा आंबे हळदची वाटी आण. कोण म्हणतं? आंधळा. आंधळा म्हणतो आंबे हळदची वाटी आण. पळत गेला, घेऊन आला बिचारा. जा म्हणे कृष्णाबाईच्या गालाला लाव, गाल ओसरेल. त्या टायमाला दादा हे दाराजवळ गेले, आवाज दिला, कृष्णाबाई. दादा निष्ठुराने मारलं तरी शिवी दिली नाही. त्यात निष्ठुराचा आज आवाज कानावरती पडला तरी माझे संत आदराने जी बोलतात, जी. दार उघडलं, काठी पडून गेली हो, लटलट कापू लागली. दाराच्या बाहेर आली, ऐका ना, आज मला मारू नका. 42 दिवस झालं मी कृष्णार्पण म्हटले नाही. ऐका ना, आज मला मारू नका. त्या दोन्ही पुजाऱ्याच्या डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं, माय अगं 42 दिवस झालं देव जेवला नाही. 42 दिवस झालं देवाने आंघोळ केली नाही. 42 दिवस झालं देवाने वस्त्र सुद्धा घातलं नाही. 42 दिवस झालं देवाच्या अंगावरती पुष्पांचा वर्षाव झाला नाही. ऐक ना माय, गाल जवळ कर. ज्या टायमाला आंबे हळद ओतली आणि तिच्या गालाला लावली, लावल्याबरोबर माय म्हटली कृष्णार्पण. परिणाम असा घडला, पांडुरंगाचा गाल ओसरला. याचं कारण म्हणजे काय? आपल्या माग कोणते? अभंगाचं पहिलं देव उभा मागे पहिलं आम्हा हरीच्या दसकाई, आम्हा हरीच्या दसकाई, आम्हा हरीच्या मला भय नाही, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. कारण तिने एवढी साधना प्रबळ केली होती की साक्षात देवाला सुद्धा जेवावं लागलं, साक्षात देवाला सुद्धा परिधान करावं लागलं. याचं कारण म्हणजे कृष्णार्पण. विठ्ठल 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 विठ्ठल. आता तत्व समर्पण आपल्याला समजलंय, क्रिया समर्पण समजलंय. आता मात्र वस्तू समर्पण. वस्तू समर्पण म्हणजे काय? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तु परुतमश्नामी प्रयतात्मना. सगळ संताच्या मांदी आळीमध्ये पाहायला गेलं तर ह्या कलियुगामध्ये भगवान श्रीकृष्णापासून तर द्वापार युगापासून तर ह्या कलियुगापर्यंत सकल संताच्या मांदी आळीमध्ये फक्त एकच आहे की संतांना अवतार यासाठी घ्यावा लागला की तुमच्या आमच्यासाठी. याचं कारण म्हणण्याचं कारण असं आहे की ज्या टायमाला जी कुठलीही दुर्घटना घडती तर साधू तिथं असतो. मी एक सांगत असतो दादा, कलियुगात साधू अनेक आहेत, पण साधू समजायला खूप जड जातात. जे भगवे वस्त्र परिधान केले म्हणजे साधू नाही, जटा आणि दाढी वाढली म्हणजे साधू नाही. असे तर आमचे वारकरी किती का वाढतात बाबा. साधक ती अवस्था अशी असती, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी. उपाधी ज्याला नाही तो खरा साधू. विठ्ठल विठ्ठल मग त्या अनेक
संतांच्या मागचं कारण, देवादिकांच्या मागचं कारण फक्त सुख आहे. आपण कलियुगामध्ये काय पाहतो? सुख पाहतो. आणि त्या सुखाच्या आशेपोटी रात्रंदिवस राब राब कष्ट करतो. कोणासाठी करतो? मावशो, कोणासाठी कमवता? आपल्या आपल्या तुम्ही कमीत नाही का बाबा? काही काहीला बसता येत नाही, काही काहीला नीट चालता येत नाही, पण कमवतो का नाही माणूस? कमवतो. रात्रंदिवस कष्ट करतो. कोणासाठी करतो? आपल्या मुलासाठी. मग माझा एक तुम्हाला प्रश्न आहे, कोणत्या माझ्या माता मावल्या जास्त आहे? माझा एक प्रश्न आहे, कीर्तन सेवा समाप्त करायची. प्रश्न साधा आणि सोपा आहे. रात्रंदिवस काबाड कष्ट करतो, हाडाचे खाड रक्ताचं पाणी रात्रंदिवस तळमळ करून एवढा पैसा कमवतो. कोणासाठी? आपल्या मुलासाठी. मग आपल्या मुलाला आपली आई कधी कळते मला सांगा? आपण जन्म दिलेल्या बाळाला. ऐका, आणि ज्यांचं लग्न झालं त्यांनी स्थान घ्या, बाकीच्यांनी घेऊ नका. आपण जन्म दिलेल्या बाळाला, त्या बाळाला त्याची आई कितव्या दिवशी कळते? दादा तिकडे फिरवा. चला पुष्पा मावशी सांगा. नाही मग अख्खं गावच पाठ आहे. 50 जणीचे नाव सांगा बसल्या. पारू मावशी, सुमित्रा अक्का. प्रश्न साधा आणि सोपा आहे. आपण जन्म दिलेल्या बाळाला, त्या बाळाला त्याची आई कितव्या दिवशी कळते? तू कशाला सांग? जर तुम्ही उत्तर दिलं, हे नारळ पाकिट तुम्हालाच. मी देऊ का? तुम्ही काय देणार मला? आम्ही घेणारेच लोक आहे. आ 100 पहिल्या दिवशी कितव्या? टाळी वाजवा बरं त्यांच्यासाठी. उत्तर चूक. देऊ का? का? प्रश्न साधा आणि सोपा होता. आपण जन्म दिलेल्या बाळाला, त्या बाळाला त्याची आई कितव्या दिवशी कळते? त्या आईचं म्हणणं आहे पहिल्या दिवशी, कोणाचं म्हणणं आहे 5व्या दिवशी, कोणाचं म्हणणं आहे लग्न झाल्यावर. आणि एक सांगू, आपण जन्म दिलेल्या बाळाला, त्या बाळाची आई पहिल्या दिवशी नाही, जन्मल्या नाही, लग्न झाल्यावरती नाही, त्याची आई त्याच्या जीवनातून गेल्यानंतर कळते. जर त्याला त्याच्या आईबाप जर कळले असते तर ह्या भारत देशामध्ये, ह्या महाराष्ट्र भूमीमध्ये, ह्या वारकरी संतांच्या भूमीमध्ये एकही वृद्ध आश्रमाची गरज राहिली नसती. मग तुम्ही कमवता कोणासाठी, हा माझा प्रश्न आहे. आयांनो, काही नाही, फक्त देव, फक्त देव, याच्याशिवाय कोणी नाही. हा, ज्या देवाकडे 1 रुपया लागत नाही हो. आता तर त्या मुख्यमंत्र्यांनी कृपा केली, फुकटच बिचाऱ्याने केलं. आई जर दिंडीत जर गेलात तर 1 रुपया लागत नाही. तुळस जर घेतली तर खाऊन पिऊन दक्षिणा देतात हो. दर्शनाला सुद्धा पैसे लागत नाही. ऐका ना, माझं एक मत आहे, लाखो रुपये खर्च करून तुम्ही ज्या देवाला जाता त्या देवाकडे समाधान वाटत नाही. इथं श्रीमंत असेल, गरीबी असेल, दरिद्री असेल, माझं एक हात जोडून विनंती आहे, दादा हो, सगळ्यात श्रेष्ठ दैवत म्हणजे माझा पांडुरंग आहे. जगाच्या पाठीवरती दुसरा कोणताच नाही. अनेक जण म्हणले ह्या देवाला चला, पैशाची कमी पडत नाही. अनेक जण म्हणले याला चला, धनाची कमी पडत नाही. पण मी एक सांगू, त्याच्या दारात जरी गेलं तर पैसाच पैसा आहे. त्याच्या दारात जरी गेलं तर पैसाच पैसा आहे. जेव्हा त्याच्या चरणावर चरण जर ठेवलं, आयुष्याचं कल्याण आहे. कल्याणच महत्वाचं आहे ना, पैसा काय कामाचा आहे.
म्हणून एक वाक्य वापरतो, हिऱ्या मोत्याने सजतो मोठ्यांचा बालाजी. हिऱ्या मोत्याने सजतो मोठ्यांचा बालाजी, फक्त तुळशीनच सोबतो माझा विठोबा. त्या देवाला काही लागत नाही, फक्त भाव, तुमचं अंतकरण निर्मळ लागतं, तुमचं प्रेम पाहिजे, सद्भाव पाहिजे, आणि ते कधी प्रगट होतं? अभंगाच्या शेवटच्या चरणी. तुका म्हणे असू सुखे,
मायबाप आहोत. आपल्याला जर फळ जर चांगलं पाहिजे असेल ना, तर त्यासाठी कर्म चांगली करा, व्यक्तीशी चांगला भाव ठेवा, प्रेमाने वागा. याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आम्ही म्हणतो गाया पाळा, पण आमच्याच घरी गाया नाही तर काय करावं, लोकांना काय सांगावं? खरं आहे ना? आमचाच पता नाही, आम्ही कधी जालन्याला तर कधी राजनीला, आमचाच मेळ नाही. त्यामुळे होईल तेवढी गोमातेची सेवा करा, होईल तेवढी आपल्या वयोवृद्ध मातेची सेवा करा. सासू असेल, आई असेल, कोणी असेल, याच्यापेक्षा काय नाही हो दादा. खरं घरातलं पावित्र्य जपणं, घरातला परिवार जपणं, हेच खरं गोकुळ आहे, हेच खरं पंढरपूर आहे. कीर्तन म्हणजे काय हो? मी म्हणतो शेतकरी जो माणूस असेल, आता त्याला दारे धरायचे, दारे सोडून जर ते कीर्तनात येत असेल तर ते पापच आहे. त्यांनी त्याच काम केलं पाहिजे. हा झाला टाइम. ते एका प्रकारचं पाप आहे. त्यामुळे वेळ असेल तरच परमार्थ करा. परमार्थ हा वाया जात नाही. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम, रात्रंदिवस तुम्ही भगवान परमात्म्याचं चिंतन करू शकता, यात काही शंका नाही. त्यामुळे फक्त प्रेम कायम तोंडामध्ये साखर ठेवा. जर आयुष्यभर तोंडामध्ये साखर असेल तर मेल्यावरती सुद्धा लोक आयुष्यभर तुमचं नाव घेतील. होता राव कोणतरी सखा पाटील गावातला, तो अजूनही चांगलं नाव घेणारे लोक आहेत. तसं वागा. फळ जर चांगलं पाहिजे असेल तर कर्मच चांगले करावं लागतात, बाकी काही नाही. त्यामुळे संपूर्ण गावकरी मंडळी ट्रस्टच्या वतीनं एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो की त्यांच्यामुळे मला मिळालेली सेवा माझ्या पद्धतीनं सोडण्याचा प्रयत्न केला. ही अशीच असेल असं काही नाही. काही जर चुकलं असेल तर माझ्या पदरामध्ये टाका, इथून नेतो आणि वेरेगावला सोडून देतो. म्हणजे घरी नेऊन तरी करू काय त्याचं? हा, तिकडं नेऊन टाकतो, तिकडं पुन्हा इकडं आणतो. काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष समजा. नाना असेल, दादा असेल, अण्णा असेल, काका असेल, मामा असेल, सगळ्यांच्या चरणावरती लीन होऊन आमचे डॉक्टर साहेब राजेश डोंगरे साहेब यांनाही साष्टांग दंडवत करून सगळ्यांना एकदा अंतकरणातून दंडवत करतो. कोणीही माझ्या पाया पडायचं नाही, मीही कोणाच्या पाया पडणार नाही, एवढंच सांगतो. सेवा समाप्त. विठ्ठल जय जय जय